काही टेंडर काढण्यात आलं महापौर निवासस्थान परिसराची काही कामं करायची आहे, ते टेंडर मागे घेण्याचे आदेश महापौरांनी दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की महापौर बंगल्याअंतर्गत ही कामं होणार नाही, तर महापौर बंगला परिसर आणि झूम परिसर शीर्षकामुळे गोंधळ झाला. मुळामध्ये यामध्ये जे मी टेंडर मी वाचते त्याच्यामध्ये हेरिटेज बंगलो, आता त्या हेरिटेज बंगलोमध्ये आपली बरीच बांधकामं झाली. अण्णाभाऊ साठे नाट्य याचं हे झालेलं आहे. त्याच्या बाजूला AMCचा बंगला आहे. महापौरांच्या त्या साईडला STPचा मोठा प्लांट आहे. मुळामध्ये हे अधिकारी अशा चुका कशा करू शकतात? महापौरांना अडचणी नेमका आणताय कोण? कारण मी पूर्ण वाचलं हे टेंडर. या टेंडरमध्ये महापौर बंगल्याच्या बाहेर जे काही बॅरिकेड लावले जाणार, नॉन बॅरिकेड, प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून, तर मुळामध्ये महापौर बंगल्याचा जो रस्ता आहे त्याच्यापासून आतमध्ये प्राण्यांचे पिंजरे, म्हणजे कितीतरी मीटरवर म्हणायला हरकत नाही. आणि ते लावायचे असतील तर ते लावू शकतात, कारण प्राण्यांना पक्ष्यांना बाहेरच्या याचं आवाजाने त्रास होऊ नये ही संकल्पना चांगली आहे. पण मग याच्यात लिहितानाच त्यांनी जर असं लिहिलं असतं AMC बंगलो टू STP, याच्यामध्ये अनेक कामं आहेत, म्हणजे डायरेक्ट महापौरांवर हा अटॅक झाला नसता. आणि महापौरांनी पण आता लक्ष दिलं पाहिजे. ते जे काही वक्तव्य करतायत, मुळात हे टेंडर जर आम्ही आज तुम्हाला कळलं तर तुम्ही लगेच गटनेता बोलवलं असतं, तर उलट मी पण सांगितलं असतं की हे बरोबर आहे, फक्त महापौर बंगल्याचा उल्लेख म्हणजे हेरिटेज तुम्ही AMC टू STP असं म्हटलं असतं तर ते जास्त उचित राहिलं असतं. मी टेंडर मागे घेते याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलं आहे असं जे कोण दाखवू इच्छित आहे, हे अधिकाऱ्यांना अधिकार नाही आहे. या अधिकाऱ्यांवरती महापौरांनी कारवाई काय करणार? कसं चुकलं? अख्खी ही बातमी नुसती मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती राहत नाही. मुंबईच्या महापौर या जागतिक लेवलला पोचलेले असतात सगळे. आम्ही गेलो, पण अशा पद्धतीने जागतिक लेवलला पोचणं, महापौरांना बदनाम करून, मला वाटतं मुंबई म्हणजे मी हेरवी भले मी विरोधी पक्ष आहे, पण काही गोष्टी ज्या चुकल्या आहेत प्रशासनाच्या आणि कारण नसताना महापौरांना अडकवत आहेत, मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि हे सगळं जेव्हा आमच्या समोर येतं तेव्हा आदित्य ठाकरे बालबुद्धीचे आहेत वगैरे असंही बोलणं आणि मग टेंडर मागे घेणं, मग त्याच्यानं तुमचीही बालबुद्धी दिसते. मला असं वाटतं महापौरांना अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सगळ्या गटनेत्यांना विश्वासात घ्या. हे कोण कारस्थानं करतायत, हे अजून कुठून करतायत मलाही नाही माहिती आहे. आणि मला ह्या गोष्टीचा प्रचंड राग आहे. प्रशासनाने असं जर चुकीचं आणलं असेल तर महापौरांनी इन्क्वायरी लावली असेल, नाही, पण मी याची पूर्ण आता हे करणार. आणि महापौरांनी त्यावेळेला मात्र अशा गोष्टीला प्रशासनाला पाठीशी घातलं नाही पाहिजे. जेव्हा विरोधी म्हणून आम्ही आणू की हे प्रशासन चुकतं आहे, तर तुम्ही यांच्यावर काय कारवाई करणार, तर ती केली पाहिजे. मुळात मी महापौरांच्या स्वप्नात जाते किंवा महापौर माझ्या, हे विषयच नाही. आम्हाला कल्पना आहे 2.5 वर्षाची ती खुर्ची असते. आम्ही जेव्हा खुर्चीवरनं आलो त्यानंतर 4 वर्ष गेली, ती प्रशासकाच्या हातात होती. आणि मी कायम तुम्हाला महापौरांना सांगते की मॅडम, गेली 5 वर्ष तुम्ही महापालिकेत नव्हता, मधली 4 वर्ष तुम्ही नव्हता, समजून घ्या या प्रशासनाचे कारनामे, समजून घ्या तुम्हाला का अडचणीत आणतायत. हे रिअल सरळ
महापौरांना अडचणीत आणणारच टेंडर कॉपी आहे. आणि त्याच्यावर जर मग मीडियाने प्रश्न विचारले तर ते चुकीची नाही. आणि महापौरांनी आजच जेव्हा कळता क्षणी गट नेता घेतलं असतं तर आम्ही सगळे गटनेते तुमच्या पाठीशी उभं राहिलो असतो. आणि हे टेंडर जरी चुकीचं असलं तरी मागे घेतलं नाही पाहिजे होतं. हेड चुकला असेल, मागे का घेतलात? आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. कितींदा सांगायचं, ओरडून ओरडून सांगतोय. तर त्यांना असं वाटतं आम्ही महापौरांची स्वप्न बघतोय. ही 5 वर्ष आम्ही स्वप्न बघत नाही आहे. आम्हाला लोकशाहीची कल्पना आहे आणि लोकशाहीत काही असे चमत्कार होत नाहीत जे आत्ता झालेत, पुढे होणार नाहीत ते चमत्कार, हे आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आम्हाला स्वप्न पडण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या खुर्चीत बसवलं आहे त्या खुर्चीला आम्ही न्याय देताना कोणाला अन्याय पण होऊ नये. मग त्या महापौर का असेना त्यांच्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे. महापौरांच्या प्रत्येक कृतीला आपण प्रत्येक वेळा जर प्रशासन चुकीचं ठरवेल तर महापौरांच्या पाठीशी आम्ही आहोत. हे असं टेंडर आणून प्रचंड महापौरांना अडचणीत आणलं आहे. आणि महापौरांनी मी टेंडरच मागे घ्यायला लावते हा जो निर्देश दिला त्यामुळे अधिक महापौरांच्या अडचणी वाढतील असं मला आता ह्याच्यावरनं दिसत आहे. पण ताई हे टेंडर बघितल्यानंतर याची बहुतांश कामं ही महापौर बंगल्याशी संबंधित असावीत असा संशय निर्माण होतोय. महापौरांना याची कल्पना होती की अधिकारी जाणून तुम्ही करताय असं तुम्ही म्हणताय, तर अशा अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. नाही, मी पुन्हा एकदा रिपीट करते. हा पूर्ण टेंडर वाचलं आणि खरंच आहे महापौरांच्या बंगल्या, पण नुसता महापौरांचा बंगला नाही आहे. त्याच्या बाजूला नाटक आहे, थिएटर आहे. त्याच्या बाजूला एमसीचा बंगला आहे. त्याच्या बाजूला STPचा हे आहे. त्याच्या बाजूला एक मोठं बिल्डरची इमारत बनते आहे. काय कोण कोणाशी कनेक्ट आहे जे काय तर ठोका मग महापौरांवर. मला वाटतं पूर्ण बॅरिकेड लावण्यामध्ये पण संशय नक्की आहे, पण तो महापौरांवर नाही. जर महापौर म्हणतात त्याच्यातली मला माहिती नाही तर मग महापौर या गोष्टीची काय करणार आहेत, कशी इन्क्वायरी करणार आहेत, का अख्खं बॅरिकेड लागणार आहे ओन्ली महापौर बंगल्याला नाही. विचार करा, त्याच्या बाजूला जे बांधकाम चाललं आहे फार उंची लोक तिथे राहायला येणार आहेत. हा संशय मला पूर्ण येतो आहे आणि हा संशय संपूर्ण अधिकारी याच्यात मिळालेले आहेत. आणि अधिकारी काहीतरी गडबड करतायत आणि त्या गडबडीत अधिकाऱ्यांना कोण मदत करत आहे, आमच्या असलेल्या संपूर्ण बसलेल्या नगरसेवकांच्या मधला अधिकाऱ्यांनाही कोण मदत करत आहे की आणा महापौरांना अडचणीत. हे बरोबर नाही. भले त्या भाजपाच्या असूनही मी सांगेन की हे कोणासाठी नक्की काय काम होतं आहे. आणि ते महापौरांनी जर मागितलं असेल नॉईज हे नको म्हणून तर आम्ही दोघं राहून गेलो आहे, आवाज येतच नाही. पण प्राणी पक्ष्यांसाठी मागितलं आहे आणि तुम्ही केलं आहे हे प्रशासनाचं आहे. आणि त्याच्यात हेरिटेज बंगलो टाकल्यामुळे हा जो काही समज आणि त्याच्यात महापौरांनी अधिक एक मोठी चूक केली. पाठीच घ्यायला नाही पाहिजे होतं, गटनेत्यांना लगेच बोलवायचं होतं. असे जेव्हा टेंडरच्या गोष्टी येतात तेव्हा माझ्यासारख्या महापौरांनी पण मी त्यावेळेला लगेच गटनेता घ्यायची आणि त्याच्यात विचारायची ह्याच्यात माझं काय चुकलं आहे किंवा आपण कसं एकमेकाला सपोर्ट करू. आणि ते आपोआप सगळं बरोबर होतं. ते असे कितीतरी अधिकारी आजही आहेत, त्यांना ते माहिती आहे. आपल्याला मुंबईचं चांगलं करायचं आहे, पण ते मुंबईचं चांगलं करत असताना प्रशासनाच्या माध्यमातून तिथे चाललेल्या बिल्डिंगला मदत व्हावी का, कारण उची लोक राहायला येणार. त्यानंतर आयुक्तांचा बंगला आहे AMCचा, त्यानंतर जे थिएटर आहे त्याच्यात महापौरांचा बंगला आहे, तो परिसरात हेरिटेज आहे. त्यामुळे निव्वळ त्यांना याच्यावर घेणं तर मला प्रशासनाचा डाऊट आहे. कुछ तो गडबड आहे आणि ती गडबड मी शोधून काढी 100% मी शोधून ह्या 5 दिवसात तुमच्यासमोर आणणार, शोधणार. कारण काय याच्यामध्ये जो उल्लेख झाला आहे ना
महापौरांचा बंगला अडचणीत नक्की आहे. काय काय खर्च झाले ते मुंबईकरांना कळत आहेत. पण या एका टेंडरवरून असं दिसतंय प्रशासन सगळ्यांना अडचणीत आणण्याचं काम करत आहे. मग याच्याबरोबर आमची तुतू मैमय लागत राहणार आणि प्रशासन हळूच सटकून जाणार. त्यामुळे मला प्रशासनावर डाऊट आहे. बाजूला चाललेल्या बिल्डिंग त्याच्यानंतर बाकी गोष्टी हे बरोबर नाही आणि नुसतं हेरिटेज टाकून महापौरांना अडचणीत आणलं आहे. अशा प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे. आणि महापौर आता टेंडर तर ऑलरेडी मागे घेतलं आहे, त्यामुळे आत्ता कारवाई काय करणार हे पण मला बघायचं आहे. महापौर ऋतू तावडे यांना जेव्हा विचारण्यात आलं की जुहू चौपाटीचा दौरा कधी करणार, त्यांच्याकडून सतत सांगण्यात येते की सध्या कामं आहेत ते पण मी लवकरच दौरा करणार आहे. बघा, महापौरांना माझं 21 जुलैला पत्र गेलं आहे, माझं स्वतःचं बेडे मॅडमना गेलं आहे. अजूनही त्याचे उत्तर इतकं निर्ढावलेलं प्रशासन असूच कसे शकतं. 20-22 दिवस कचऱ्यावरना तिकडचे जुहूचे लोक त्रस्त झाले. प्रचंड वास येतोय. एक चॅनल त्याच्यावर सारखं काम करतंय. यांना भीती म्हणून राहिलीच नाही काय? भीती तर नाही, जबाबदारी पण नाही. AMC DMC करतात काय? तिथे बघायला गेलं तर 75-100 लोक लावलेत असं सांगितलं जातं. पण अगदी त्या रमाडा हॉटेलपासून जर आपण आलो आणि मोजत आलो तर 100 काय 25 पण मिळत नाहीत. काय अंधाधुंदी कारभार चालला आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी 4 वर्षात तुम्ही असा गोंधळ घातला आहे, हा आमचा आरोप आहे. प्रशासकांनी घातला आहे, हा आमचा आरोप आहे. आणि त्या प्रशासकाला जर सत्ताधारी पाठीशी घालत असतील तर ह्या मुंबईत अशाच गोष्टी घडणार. महापौर यांनी स्वतः देखील जे पश्चिमचे सहाय्यक आयुक्त आहेत चक्रपाणी यांना पत्र दिलेलं होतं यंत्रणा वाढवण्याबाबत, परंतु त्याबाबत देखील अंमलबजावणी झाली. जे चक्रपाणी अल्ले हे वेगळ्याच कामात गुंतलेले आहेत. माझं तुमच्या माध्यमातून आयुक्तांना पण मी सांगते, त्या चक्रपाणी अल्लेची पहिली चौकशी करा. किती गोष्टीला नजरअंदाज करून अनाधिकृत गोष्टीला किती सपोर्ट करताय. विरोधी पक्षनेता म्हणून मी जेव्हा पाठवते त्यावेळेला त्यांची हे नसते, आम्हाला कळलेलं असतं इथे गडबड आहे. आम्ही पाहणी पण करू शकतो, परंतु आम्ही पहिलं वॉर्ड ऑफिसरला पत्र देतो. त्या पत्राची दखल घेणार नाही अशा वॉर्ड ऑफिसर का ठेवले पाहिजे या महापालिकेत, असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. मैम, एक्स्ट्रा एक्सपेंडिचर को लेके सवाल उठे हैं. एडिशनल पैसे यहाँ पे वेस्ट हो रहे हैं. हेरिटेज बंगलों का ये टेंडर है और मेयर कह रही है इट इज़ नॉट रिलेटेड टू द बंगलो, लेकिन इसमें कई सारी जगहों पे मेंशन किया हुआ है कि फर्नीचर से लेके कॉन्फ्रेंस हॉल ऐसी जगहों पे ये टेंडर ये किया है उसके लिए. क्या लगता है आपको अभी टेंडर पीछे क्यों लिया गया? एक तो ये टेंडर महापौर बंगले के आसपास जिसको हेरिटेज कहा जाता है, एक साइड में STP का बहुत बड़ा प्रोजेक्ट है. लाखों लीटर जो पानी है ये पूरा जिजामाता वीर जिजामाता भोसले उद्यान रानी की बाग उसमें यूज़ किया जा रहा है. वो महापौर बंगले के बाजू का STP का जो पूरी जगह है उसमें नज़दीक से लोगों को दिखना चाहिए करके जो बहुत ऐसे प्राणी हैं, एनिमल्स है, उनको लाना है, वो एक प्रोजेक्ट है. वहाँ नेचुरलिटी में वो रहेंगे. उसके बाद महापौर का बंगला है. उसके बाद अण्णा भाऊ साठे नाट्यगृह है. उसके बाद ये भी बंगला है, AMC रहते हैं. जो AMC बंगला है आप उसके ऊपर भी आवाज़ उठाओ. जो AMC बंगला है वो बंगला और रानी के बाग का डायरेक्टर का बंगला है. वो मुझे पता है, उधर डायरेक्टर पहले रहते थे. मैं इतनी गलती ये प्रशासन कर रहे हैं. डायरेक्टर का बंगला है तो डायरेक्टर को दे दो, डायरेक्टर रहेगा
लंबा किधर, और हम बोलेंगे 24 आवर्स उसको देखो, ऐसा नहीं होता है। जो एनिमल है उनके लिए डायरेक्टर उधर ही रहना चाहिए तुरंत। और ये जो काम आप बोल रहे हैं उस पर मुझे भी दिख रहा है, लेकिन एक काम दिखा के पूरा काम आजू बाजू का कर रहे हैं। तो महापौर जब ये पता चला महापौर को, तो महापौर ने गट नेता बुलाना चाहिए था। गट नेता के अंदर हम निर्णय लेते थे कि उसको अलग अलग सेपरेट करो, कि बाबा जो आप काम करना चाहते हैं, तो क्या वाइस जो लगाते हैं बैरिकेड, नॉइज बैरिकेड, नॉइज बैरिकेड, वो पूरा लगना चाहिए। उसमें भी मुझे एक ये लग रहा है, संशय आ रहे हैं कि बाजू में एक बिल्डिंग बन रही है, पूरा रास्ते को लगाने वाले। बात है महापौर बंगले की, इसीलिए मैं बोलते हैं ना, बात निकली तो दूर तक जाएगी। जो मैं कहते ना बार बार, इसलिए कहती हूँ उनको मदद करने के लिए। जो अभी बांधकाम चालू है, वैसे देखा जाता है तो उनको बांधकाम करने को नहीं देना चाहिए, क्योंकि बफर जोन जो कहते हैं हम, वो बफर जोन वहाँ से किसी ने हमारे एनिमल के ऊपर जो बनाए उधर कुछ डाल दिया। हो सकता है ना, लंबे से बेच की मार के डाल सकते हैं, का कुछ भी हो सकता है, कुछ भी देखो आप। और उनको नॉइस नहीं जाना चाहिए, वॉइस, इसीलिए कम हो रहा है क्या? प्रशासन कुछ भी कर सकता है। महापौर को लटकाया है क्या? तो महापौर दिमाग चलाना चाहिए कि बाबा ये टेंडर आया है, वो सबके लिए आया है, लेकिन मेरा नाम है तो आओ गट नेता बात करें। उसमें हम उनको बुलाते थे कि क्या है, लेकिन अभी क्या है, फर्नीचर है, वो है, महापौर बंगले का है। तो महापौर को बोलते हैं ना, ज़्यादा तकलीफी देने का काम कौन कर रहे हैं? वो महापौर कहती है उनको मैं दिन रात सपने में, मेरा कुछ सपना नहीं है। मुझे पता है 2.5 साल के बाद आपको भी हमारे में ही, नगर सेवक के बाजू में ही आके बैठना है। बाद में माजी महापौर ही होते हैं, उसमें कुछ ये नहीं है जलन बिलन, जो आया आया हुआ। लेकिन जो गलत है वो गलत में बोलने वाली है। हमेशा मैं हमारा जो मेरा 2002 से जो मैं काम कर रही है, वो सबको पता है, जो गलत है उसको गलत कहेगी, सही है वो तो सही कहेगी। इसीलिए मुझे प्रशासन के ऊपर भी क्वेश्चन मार्क है कि आपका ये टेंडर संशयित है, दूसरे को मदद करने के लिए क्यों नहीं लिखा? एएमसी के बंगले से लेके सब वही हेरिटेज का ही है, वो नहीं लिखा। मीन्स महापौर कोई अड़चन ज़्यादा निर्माण हुए और महापौर तुरंत मैंने पीछे लिया, इसका मतलब है महापौर ने कहा होगा। दोनों बात मैं कहती हूँ, ये बराबर नहीं है। प्रशासन ने बनाया, प्रशासन के ऊपर पूछो ऐसे क्यों बात की। हेरिटेज सबका है, एएमसी का है, नाट्यगृह है, महापौर बंगला है, एसटीपी है, उसके बाजू में बफर होके भी बिल्डिंग बन रही है। किसके लिए काम चालू है? उल्लेख तो महापौर का ही है। ऐसे प्रशासन कैसी हिम्मत करते हैं? इसके ऊपर मेरा टेंडर में उल्लेख किया गया है कि पानी के स्टोरेज जो है हेरिटेज बंगलों का वो बिठाने वाले हैं, और जबकि मेयर का क्लियरली कहना है कि ये टेंडर जो है जू के डायरेक्टर की ओर से निकाला गया है और महापौर बंगलों से इसका कोई संबंध नहीं है। क्या कहना है? नहीं, उसमें महापौर बंगले का भी उल्लेख है, लेकिन क्लियर उन्होंने सेपरेट करना चाहिए था। एक ही टेंडर में एक करने के बाद ये सवाल उठाए, और एसटीपी का महापौर बंगले में करने की ज़रूरत ही नहीं है। वो तो मैं क्लियर बात करेंगी, ज़रूरत नहीं है, क्योंकि बाजू में ही एसटीपी है और लाखों लीटर का पानी आ रहा है। खुद के बंगले में गरज है ही नहीं, वही पानी महापौर बंगले में जो ट्री को इसको डालना है उसको मिल रहा है। और महापौर बंगले में एक
सेपरेट लाइन है, सफिशेंट पानी महापौर बंगले में आ रहा है। जानबूझकर कुछ भी मैं कुछ नया करने का प्रयास तो वो बहुत ही गलत है। मेयर ने ये भी कहा है कि मैंने कहा है अधिकारियों से कि इस टेंडर पर जांच की जाए, इस टेंडर को जो है वापस लिया जाए। क्या कहना चाहिए? मैं यही कहना चाहती हूँ, आपको जब भी लगा टेंडर कुछ गलत है तो हम लोग थे आपके सपोर्ट में, गट नेताओं को बुला के ये काम होता तो ये टेंडर की और मजबूती से जिसने गलत किया है उसके ऊपर तुरंत कार्रवाई की मैं भी मांग करती हूँ, मैं भी मांग करती हूँ तुरंत करने का। और पीछे लेने का सवाल ही नहीं आ रहा था, पीछे क्यों लिया? मत तो ऐसा सवाल उठा है कि ये महापौर ने किया है। लेकिन तय आपको नहीं लगता इससे पहले भी जो टेंडर निकाला गया था और जिसमें जो रिनोवेशन का काम किया गया है बंगलों का 3 करोड़ से ज्यादा तब भी खर्च किए गए थे, और अभी जो नया टेंडर है 2 करोड़ से ज्यादा जो है फिजूल खर्चियां होंगी, आपको नहीं लगता है? देखो, महापौर बंगले में फिजूल खर्चा हुआ है क्या? तो वहाँ हुआ है, क्योंकि उसके पहले 2.5 करोड़ खर्चा हुआ था। महापौर के बंगले में जो काम करने वाले जो लोग हैं, जो हमारे ऑफिसर है, उनका दिमाग गिरवी रखा है क्या? क्यों ऐसे काम करते हैं? होने के बाद भी आप काम करते हैं। ये किसी का हट्ट काय म्हणतात त्याला मराठी में, हट्ट पुरवण्याचं जिद, ये काम नहीं है। एक मुंबईकर के पैसे ऐसे ऑफिसर सुनते कैसे? क्यों सुनते? और हेरिटेज जो बिल्डिंग हमारा डिपार्टमेंट है, वो हेरिटेज ने परवानगी कैसे दी? कुछ वॉल तोड़ने की, कुछ ये करने की। वो हेरिटेज के ऊपर इंक्वायरी लगनी चाहिए। हम लोग तो कोर्ट में जा ही रहे हेरिटेज के डिपार्टमेंट में। हेरिटेज बाद में कभी कभी कहते हैं कि हम वो ये तावदान नहीं बनाने को देते, ये हेरिटेज है, तो वॉल कैसे तोड़े? तो महापौर से वो ज़्यादा दोषी है। जो प्रशासन है वो क्या काम कर रहे हैं? किसके गन पॉइंट के ऊपर प्रशासन काम कर रहे हैं? ऐसी कौन सी गन पॉइंट है कि मुंबईकरां का पैसा लूट लो? इसलिए तो मैं कहती हूँ कि जो मुंबई यूपी बिहार लूटने, वैसा मुंबई लूटने कौन आए हैं? प्रशासन लूट रहा है क्या सत्ताधारी लूट रहे हैं? यही हमको अभी सवाल खड़ा हुआ है। मुझे लगता है ये प्रशासन 4 साल बहुत उड़ता रहा। अभी ज़मीन पे आओ, हेरिटेज के जो हेड है, मैं अभी तुरंत उनको बुलाने वाली है कि आपने ऐसा क्या काम किया, मैप लेके, क्योंकि मैं रही है उधर, आप सब लोग आए हैं बंगले में। वॉल बिल तोड़ने की अनुमति नहीं है, बिल्कुल नहीं है। हेरिटेज ने कैसी परवानगी दी? मैं महापौर को नहीं दोषी ये करके, मैं पहला हमारा डिपार्टमेंट दोषी है। क्यों किया? ओके, एक लास्ट क्वेश्चन, ये आप जो है इस टेंडर को कैंसिल कराने की मांग करेगी? क्योंकि मेयर ने तो कह दिया है मैं इसे नहीं, मेयर का ओवर रूल मैं नहीं करेगी। जी ये ओवर रूल होता है, नियम से मैं भी चलती है, जी और मैं ऐसी मांग नहीं करेगी कि ये टेंडर वापस, मेयर ने कहा है कि ये कैंसिल होगा, तो ओवर रूल तो मैं करेगी नहीं। लेकिन मैं इनकी खुद इंक्वायरी करेगी, और मुझे अभी अश्विनी भिड़े मैम या मैं आगे जाएगी, आगे भी नहीं तो मैं कोर्ट में जाएगी, लेकिन उसके अभी पीछे में लगने वाली है। और एक आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगायची सर, इकडे एज्युकेशनमध्ये जरा प्रचंड जो काही गोंधळ आहेच, पण एज्युकेशनमध्ये काही ठिकाणी आम्हाला मदत करावी त्यांच्यासाठी असं वाटतंय। तर आता इथे अंकित, सायली, सुनील प्रभू हे आपल्याला त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती देतील, आणि हा प्रस्ताव चांगला आहे तो मुंबईकरांना कळलाच पाहिजे।
आपण सर्वांना अनुभव असेलच की गेल्या काही वर्षांपासनं मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील मराठी शाळांचा टक्का आणि त्यांची संख्या ही कमी होत चालली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण याचा खोलवर जाऊन अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मुंबई महानगरपालिका या सर्व शाळांवरती जो काय मालमत्ता कर लावते, जो वसूल करते, त्यामुळे अधिकचा भार या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या या मराठी शाळांवरती त्या ठिकाणी पडतो. आणि म्हणून आज शिक्षण समितीचा सदस्य या नात्याने मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित ज्या आमच्या मराठी शाळा आहेत, या शाळांवरचा मालमत्ता कर हा त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेनं पूर्णतः माफ करावा अशी विनंती मी माननीय आयुक्तांना केली आहे. आणि मला विश्वास आहे की जर हा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं सकारात्मक पद्धतीनं घेतला तर मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणारे जे आमच्या मराठी शाळा आहेत, त्या मराठी शाळाच्या संवर्धनासाठी एक मोठा निर्णय हा ठरेल. एक महाराष्ट्राला चांगला संदेश जाईल आणि मराठी शाळांची जी संख्या ही दिवसेंदिवस जी कमी होत चालली आहे ती आटोक्यात आणण्यासाठी आपण एक मोठं पाऊल मुंबई महानगरपालिका म्हणून उचलू. आणि म्हणून अशी विनंती मी माननीय आयुक्तांना केली आहे. अतिरिक्त आयुक्तांना देखील पत्र लिहिलं आहे, DMCंना देखील पत्र लिहिलं आहे, शिक्षण समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना देखील हे पत्र लिहिलं आहे. आणि मला या सर्वांना विनंती करायची आहे की मराठी शाळा वाचवण्यासाठी हा निर्णय आपण ठाम पद्धतीनं घ्या. मुंबईकर आपलं स्वागत करतील आणि मराठी शाळा यापुढे टिकवल्या पाहिजेत, ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मग सर्व पक्ष मिळून आपण यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून ही विनंती, आग्रहाची विनंती या प्रशासनाला आणि या सत्ताधाऱ्यांना मी या पत्राच्या माध्यमातून केली. किती साधारणपणे शाळा आहेत मराठी, काही आकडा काढला नाही, असं आहे की बघा, मराठी शाळा ह्या आज नाही, गेले कित्येक वर्ष या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहेत. आणि आपण या सर्व शाळांमध्ये, म्हणजे आता मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथे बाजूचा आमचा जोगेश्वरी मतदारसंघ आहे, दिंडोशी मतदारसंघ आहे, त्यामध्ये अनेक अशा मराठी शाळा या चाळवस्तीमध्ये देखील चालवण्यात येतात अशा जुन्या शाळा आहेत. आणि म्हणून या शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आर्थिकरित्या दुर्बल आमचे मुंबईकर असतात ते त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. आणि म्हणून या शाळा जेव्हा चालवायच्या असतील त्यावेळेला जेव्हा मालमत्ता कर महानगरपालिकेकडनं या सर्व शाळांकडनं वसूल केला जातो तर तो मोठ्या प्रमाणात असतो आणि या शाळांना किंबहुना परवडणारा नसतो. आणि म्हणून जेव्हा या शाळा अशा प्रकारचा मालमत्ता कर भरू शकत नाही त्यावेळेला देखील अनेक शाळा, म्हणजे पटसंख्येच्या जेव्हा आपण ती कम्पेअर करू तर पटसंख्येच्या कंपॅरिझनमध्ये जेव्हा मालमत्ता कर भरायचा असतो किंवा मुलं कमी शाळेत येत असतील आणि मालमत्ता कर अधिकचा असेल तर या शाळा बंद होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जर महानगरपालिकेनं मालमत्ता करावरलाच माफ केलं तर मला असं वाटतं पटसंख्या जरी कमी असली, जी आता सध्या आपल्याला थोडी मराठी शाळांमध्ये पाहायला मिळते, तरी या मराठी शाळा सुरू राहतील आणि एक नव्या उमेदीनं मराठी शाळा पुन्हा एकदा पूर्ण वर्गखोल्या त्या शाळांमधल्या भरतील या अपेक्षेनं ही मी विनंती केली. प्रत्येक शाळेचा वेगळा असतो. बघा, असं आहे की त्यामध्ये मी पत्रामध्ये असंही नमूद केलं आहे की अनेक मराठी शाळा आहेत ज्या मोठ्या, म्हणजे त्यांचा स्क्वेअर फीट एरिया मोठा देखील असतो. अनेक ठिकाणी ह्या शाळा भाड्या तत्वावरती काही लग्न समारंभांना किंवा या सगळ्या गोष्टींसाठी देखील हॉल वगैरे देत असतात. पण त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या वर्गखोल्या आहेत, जे ग्रंथालय आहेत, जे प्रयोगशाळा आहेत आणि शिक्षकांना बसण्यासाठी जे काय आपण खोल्या म्हणतो त्या आहेत, त्याच्यावरती तरी विशेषतः या शाळांमध्ये आपण मालमत्ता कर माफ करावा. त्याचा काउंट जेव्हा आपण घ्याल तर या सर्व खोल्या त्यामधून वगळाव्यात अशी विनंती मी या पत्रात केली. पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते जे बोर्डवरती 43 कोटी आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात देखील मिळाले. दोन्हीकडे असं आहे की आम्ही शिक्षण समितीमध्ये गेल्या वेळेला होतो तेव्हा आम्हाला जे प्रशासनानं उत्तर दिलं ते अतिशय धक्कादायक होतं. कारण आम्ही वारंवार मागणी करतो आहे की तुम्ही जेम पोर्टलवरती जर जाणार होता
4 वर्ष प्रशासनाकडेच होतं ना महानगरपालिका. आणि आज प्रशासन म्हणतं आहे की जेम पोर्टलवरती गेल्यामुळे की फारसा काय मोठा फरक पडला आहे. तर आपल्याला जेम पोर्टल आणायचं होतं तर 4 वर्षापूर्वी आणायचं होतं जेव्हा प्रशासनाच्या हातात गेलं. आज मुलांना जेम पोर्टलवरती तुम्ही उशिरा जायचा निर्णय घेतला म्हणून भोगावं लागतं. आणि म्हणून गेल्या महिन्याभरात जे काही मुलांना मिळायला पाहिजे होतं, म्हणजे जून महिन्यात ही जी सामग्री मिळाली पाहिजे होती ती अजून मिळालेली नाही. आणि ह्याची अकाउंटेबिलिटी कोण घेणार आहे? सगळे हात वर करतात, सगळे म्हणतात पुढच्या वर्षापासून मिळणार आहे. आम्ही वारंवार प्रशासनाला विचारतोय की 43 कोटी तुम्ही वाचवले असाल त्याचं जरी स्वागत केलं तरी मुलांपर्यंत जरी सामान लेट पोचतंय ना. ज्यासाठी तुम्ही केला होता अट्टहास तेच मुलांपर्यंत व्यवस्थित वेळेत पोचत नाही आहे, तर 43 कोटी वाचून तुम्ही मिळवणार काय आहात? म्हणजे विद्यार्थी ज्यांच्या हातात वया पोचल्या पाहिजेत त्यांना अभ्यास करण्यासाठी वया नाहीत. पावसाळा संपायला आला त्यानंतर तुम्ही छत्री आणि रेनकोट देणार आहेत विद्यार्थ्यांना. हे काय मोठी फजिती आपण या शिक्षण विभागाची लावली आहे या सर्व गोष्टींवरून दिसून येतं. म्हणून हरकतीचा मुद्दा हा शिक्षण समितीत आम्ही सर्व सन्माननीय सदस्यांनी त्यावरती चर्चा केली. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आता या 31 तारखेपर्यंत सर्व सामान हे सर्व विद्यार्थ्यांना मिळेल. तर त्याची आम्ही खात्री करतो आहे. त्यानंतर आम्ही क्वालिटी चेक पण करणार आहे की विद्यार्थ्यांना त्या टेंडर स्पेसिफिकेशनमध्ये लिहिलेलंच सामान मिळालं आहे तर काहीतरी वेगळं मिळालं आहे. त्याची क्वालिटी चेक जेव्हा आम्ही सरप्राईज व्हिजिट या शाळेंमध्ये घेऊ त्यावेळेला आम्ही करू. शिक्षण विभागाच्या उपायुक्तांनी जे उत्तर दिलं त्याच्यावर असं वाटतं की आयुक्त जे उपायुक्त आहेत त्या भाजपच्या प्रवक्त्या झाल्यासारखं. आता ते आपण पत्रकार देखील त्या ठिकाणी शिक्षण समितीत उपस्थित होतात. त्यावेळेला आपल्याला त्यांचं उत्तर ऐकून तसंच वाटलं म्हणून आपल्याकडून हा प्रश्न आला आहे. त्याबाबत मी एवढं सांगेन की त्या गंभीर नाही आहेत. ज्या DMC आहेत एज्युकेशनला त्या फारशा गंभीर नाही आहेत. आणि ज्या आमच्या सतत आरोप करतायत ना खिचडी खिचडी, त्या आता काय खिचडी पकली आहे आणि त्या पोरांच्या समोर काय खिचडी जाते त्याचा पहिलं घ्या. दरवेळेला आईना दाखवूनही तो आईना खोटा आहे, म्हणजे आरसाच खोटा आहे हे ठरवण्याचं काम सत्ताधारी आणि प्रशासन करतंय. त्याला काय करायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.